कर्नाटका गुलबर्गा शहर में दलित सेना रामविलास पासवान गुलबर्गा शाख के अहदेदारान ने बाबा साहेब भीमराव अंबेडकर पर किए रिमार्क्स को लेकर वजीर दाखिला अमित शाह के खिलाफ बयान देते हुए मीडिया के नुमाइंदों से बात करते हुए अमित शाह के संसद भवन में कहे अल्फाज की मजम्मत करते हुए इल्ज़ाम लगाया कि अमित शाह ने जो अल्फाज कहे आप लोग अंबेडकर कहकर फैशन बना लिया है। अगर जितनी बार अंबेडकर का नाम लेते हो अगर उतनी मर्तबा भगवान का नाम लेते। इस बात से नाराज दलित सेना रहनुमाओं ने अमित शाह को आड़े हाथों लिया। गुलबर्गा शहर के मशहूर एडवोकेट सैयद मजहर हुसैन ने अमित शाह के कहे अल्फाज पर अपनी नाराजगी जाहिर की। गुलबर्गा डिप्टी कमिश्नर के तवस्सुस से अमित शाह को बरतरफ करने का मुतालबा करते हुए सदर जमहूरिया को याददाश्त पेश की गई। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो माफी मांगो अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो माफी जय भीम जय भीम जय भीम अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो माफी मांगो अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो माफी मांगो अमित शाह ಅವರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಅಮಿತ್ ಶಾह ಅವರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಬೇಕೇ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಗಡೀಪಾರ ಆಗಲೇಬೇಕು ಗಡೀಪಾರ ಅಮಿತ್ ಶಾಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಗಡೀಪಾರ ಅಮಿತ್ ಶಾಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಗಡೀಪಾರ ಅಮಿತ್ ಶಾಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತಿರುವ ಸುಳ್ಳಿನ ಸರ್ದಾರ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो माफी मांगो अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो माफी ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಎಲ್ಲುವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಎಲ್ಲುವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಎತ್ತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ न्यायक्काಗಿ ಹೋರಾಟ ಎತ್ತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ न्यायक्काಗಿ जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा ಬೇಕೇ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ನವದೆಹಲಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕಲ್ಪನೆಯವರ ಮುಖಾಂತರ ವಿಷಯ ರಾಷ್ಟ್ರ ನಾಯಕ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ಅಪಮಾನವಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಕೇಂದ್ರದ ಗೃಹ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮಿತ್ ಶಾ ರಾಜೀನಾಮೆಗೆ ಒತ್ತಾಯಿಸಿ ಮನವಿ ಪತ್ರ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ रिसेंटली हमारे यूनियन होम मिनिस्टर जनाब अमित शाह साहब ने पार्लियामेंट के अंदर बयान दिया कि तुम लोग क्या अंबेडकर का नाम लेते हो। अंबेडकर की जगह अगर भगवान का अगर नाम लेते हैं तो आप 7 जन्मों तक आप जो है स्वर्ग में जाते। तो ऐसा कमेंट्स यहाँ पर अमित शाह के जानिब से आया है। बाबा साहब अंबेडकर सिर्फ एक समुदाय के बाबा साहब अंबेडकर नहीं है, इस देश के तमाम सिटीजन के लिए एक वो रोल मॉडल है और मैं खुद भी उनको अपना रोल मॉडल मानता हूँ। आपके एक ऐसे बयान की वजह से मुझे बहुत ठेस पहुंची है। तो ऐसे करोड़ों लोग इस देश के करोड़ों लोगों को आपकी उस बयान पर ठेस पहुंची है और सफाई देने के लिए आते हैं कि वहाँ पर हमने अलग बात की थी, उनको तोड़ जोड़ के पेश किया। वो कांग्रेस क्या की हमको पता नहीं, वो दूसरी पार्टी क्या की हमको पता नहीं। हमको कि किसी के बयान पर बाबा साहब अंबेडकर के हयात में क्या क्या हुआ उससे हमको मतलब नहीं, लेकिन तुम्हारी सोच के जरिए से जो बाबा साहब का नाम लिया, बाबा साहब भी नहीं,
अंबेडकर 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 का नाम लिया जा रहा है। बाबा साहब अंबेडकर इस देश के भारत रत्न है। भारत रत्न बाबा साहब भीमराव अंबेडकर का इस तरह से नाम लेना होगा। आप अगर 100 बार अंबेडकर अंबेडकर बोल रहे हैं तो एक बार अंबेडकर जी का नाम ले रहे हैं, जिससे ये जहन मालूम होता है कि आपकी सोच कितनी कमजोर है, आप कितना नफरत करते हैं। यहाँ पर एक तलीपार हमारे इस देश का सत्य, ये हमारी बदकिस्मती है। ये हमारा बदकिस्मती है कि हमारा देश का यूनियन मिनिस्टर जो तलीपार है, आज वो बाबा साहब अंबेडकर के संविधान पे शपथ लेकर यूनियन मिनिस्टर बनता है और उनको जो है वहां पर अवमान करने का काम पार्लियामेंट में करता है। और सफाई देने के लिए शर्म आना चाहिए, शर्म आना चाहिए। ये बाबा साहब अंबेडकर किसी एक ऑर्गेनाइजेशन के बाबा साहब अंबेडकर नहीं है। बाबा साहब अंबेडकर किसी समुदाय का बाबा साहब नहीं है। वो पूरे इस देश के, ये पूरे देश के जो संविधान हमको दिए हैं, जो तुम जय श्री राम के नारे लगाते हो, हम जय भीम के नारे लगाते हैं। इसीलिए बाबा साहब अंबेडकर के कॉन्स्टिट्यूशन संविधान आर्टिकल 19 और 25 में हमको हक देता है कि हम अपने मजहब के मुताबिक हम अपना नारा लगाएंगे, तुम अपना नारा लगाओ। आप 1000 मर्तबा जय श्री राम के नारे लगाएंगे तो या करोड़ों बार जय भीम के नारे लगेंगे। यहाँ से ನಿನ್ನೆ ಭಾರತ ದೇಶದ ಸಂಸತ್ ಭವನದಲ್ಲಿ ಕಲಾಪದ ವೇಳೆ ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನಿಕ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ತಡೀಪಾರ್ ಗೂಂಡಾ ಅಮಿತ್ ಶಾ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಹಗುರವಾಗಿ ಮಾತನಾಡಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ 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 ಹೆಸರು ತಗೊಳಕಿನ ಮೊದಲು ದೇವರ ಹೆಸರು ತಗೊಂಡು ನೀವು ಸ್ವರ್ಗ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತದಲ್ಲ, ಇಂಥ ನಾಲಾಯಕರಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಏ ಅಮಿತ್ ಶಾ, ನಿನಗೆ ಹಿಡಿದು ತಡೀಪಾರ್ ಮಾಡೋ ಶಕ್ತಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಶಕ್ತಿ, ನಿನಗೆ ಗುಂಡಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಜೈಲಿಗೆ ತಳ್ಳೋದ್ ಶಕ್ತಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಶಕ್ತಿ, ಇವತ್ತಿನ ನಿನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಚಾಯ್ ಮಾರೋನಿ ತಾವು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಕುಂದಿರ್ಸೋದು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಶಕ್ತಿ. ಈ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಶಕ್ತಿ ಒಂದ್ ಬರೀ ಹೆಸರಲ್ಲ, ಇಡೀ ಒಂದು ಸಂಘರ್ಷ ಆದ. ಈ ಸಂಘರ್ಷ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಮನವಾದಿಗಳ ಕುತಂತ್ರ ನಡೆದಿತ್ತು, ಮನವಾದಿಗಳ ಶೋಷಣೆ ನಡೆದಿತ್ತು. ಆ ಶೋಷಣೆಗೆ ಸಾವಿರಾರು ಜನ, ಕರೋಡೋ ಜನ ಏನ್ ಶೋಷಣೆಗೆ ಒಳಪಟ್ಟು ನರ್ತನೆ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಅಂತವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಿದಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್. ಎಲ್ಲರಿಗೂ ಇವತ್ತಿನ ಧ್ವನಿ ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಧ್ವನಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್. ಯಾರ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲಾರ ಅಂತವ್ರ ಭಾಗದಾಗೂ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ದೇಶದ ಪ್ರತಿ ಪ್ರಜೆಗೆ, ಇಡೀ ಸಮಾಜದ ಒಂದು ಕಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನದಿಂದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಅಮಿತ್ ಶಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀ ಏನ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಭಾಗದಾಗ ನೀನ್ ಗೆದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀನು ಅಮಿತ್ ಶಾ ಮೋದಿ ನಿನ್ ಬಲ್ಲೆ ನೀ ಘಮಂಡಿ ಅದ. ಈ ಘಮಂಡಿ ಭಾವದಿಂದಲ್ಲ, ಇವತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆ ನೀನು ಘಮಂಡಿ ಮುರಿತದ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ರಾಷ್ಟ್ರದಾಗಿದ್ದಿದೆ. ಇದು ಓಟಿನ ಹಕ್ಕಲ್ಲ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಓಟ್ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಾರ. ನಿನಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೂರ್ಸೋದು ಗೊತ್ತದ, ರೋಡಿ ಮೇಲೆ ಯಾವ ತರೋದು ಗೊತ್ತದ ನಮಗ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿನಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ ಘಮಂಡಿ ಬಿಟ್ಟು ನೀ ಮಾತಾಡ್ಬೇಕು. ದೇಶವತ್ತಾಗಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅನುಯಾಯಿಗಳಿಗೆ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನೀ ಕ್ಷಮೆ ಹರಿಸಬೇಕು. ನಿನ್ನ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನೀ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಇಲ್ಲ ಜೈಲ್ ಸೇರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಭೀಮ್. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। इस न्यूज को स्पॉन्सर किया है थीम प्रोडक्शन, क्रिएटिव इवेंट मैनेजमेंट, टेंट हाउस इवेंट्स डेकोरेशंस, बैंगलोर, चेन्नई, हैदराबाद। कॉन्टैक्ट डिटेल्स 9986544971।